श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी नेहमी सांगत असतात, बाबा रे, स्वतःसाठी पण जग आणि दुसऱ्याला पण जगव. दुसऱ्याला त्रास न होता स्वतःचं आयुष्य चांगलं कर्म करून, कष्ट करून, प्रपंच करून जगत राहा. परंतु काही लोक असे असतात जे स्वतःसाठी जगतच नाहीत. ते नेहमी आयुष्यात दुसऱ्याचा विचार आधी करतात आणि मग त्या लोकांना गृहीत धरलं जातं. म्हणून स्वामी सांगतात, स्वतःसाठी जग, सतत दुसऱ्याचा विचार करून स्वतःला विसरू नको. आजचा हा संदेश खूप महत्त्वाचा आहे, कारण आयुष्यात अनेक लोक अशी चूक करतात. ते सतत दुसऱ्यांसाठी जगत राहतात, पण स्वतःसाठी मात्र कधीच जगत नाहीत. तुम्ही कधी लक्ष दिलंय का? आपण आयुष्यभर दुसऱ्यांचा विचार करतो. त्यांना काय वाटेल, ते काय म्हणतील, त्यांना वाईट वाटेल का? पण या सगळ्या विचारांमध्ये आपण मात्र स्वतःला विसरून जातो. म्हणून स्वामी म्हणतात, जगासाठी कर, पण स्वतःला हरवून नाही. स्वतःला हरवून जर जगासाठी करत बसलास तर त्याची किंमत जग कधीच ठेवणार नाही. म्हणूनच आजचा हा स्वामींचा संदेश शेवटपर्यंत ऐक, कारण कदाचित हा संदेश तुमचं आयुष्य बदलू शकतो. माणूस लहानपणापासूनच शिकतो की लोकांसाठी चांगलं करावं, दुसऱ्यांना मदत करावी. हे खूप चांगलं आहे. स्वामी देखील तेच सांगतात. पण एक मर्यादा असते. काही लोक इतके दुसऱ्यांसाठी जगतात की स्वतःचे आनंद, इच्छा, स्वप्न सगळं बाजूला ठेवतात. ते विचार करतात, मी हे नाही केलं तर लोक काय म्हणतील. पण स्वामी सांगतात, जगाचं ओझं आपल्या डोक्यावर घेऊ नको. कारण जगाचं समाधान करायला गेलात तर ते कधीच पूर्ण होणार नाही. एकदा एक माणूस स्वामी समर्थांकडे आला. तो खूप दुःखी होता. त्याने स्वामींना विचारलं, स्वामी, मी आयुष्यभर लोकांसाठी चांगले केलं, त्यांना मदत केली, त्यांच्यासाठी वेळ दिला, पण आज माझ्यासाठी कोणीही उभं नाही. स्वामी समर्थ शांतपणे म्हणाले, तू जे काही केलंस ते चांगलं केलंस, पण स्वतःला न्याय दिला नाहीस. तो माणूस थोडा विचारात पडला. स्वामी पुढे म्हणाले, जगासाठी कर, पण स्वतःसाठी जागा ठेव. कारण जेव्हा तू स्वतःला विसरतोस तेव्हा जगही तुला विसरतं, हे लक्षात ठेव. त्या दिवशी त्या माणसाला आयुष्याचा मोठा धडा मिळाला. जगाचा स्वभाव असा आहे की जो जास्त देतो त्याच्याकडूनच अजून अपेक्षा केली जाते. तुम्ही कधी लक्ष दिले का? जेव्हा तुम्ही सगळ्यांसाठी उपलब्ध असता तेव्हा लोकांना तुमची किंमत कळत नाही. पण जेव्हा तुम्ही स्वतःसाठी थोडी जागा ठेवता तेव्हा मात्र लोक तुम्हाला समजू लागतात. स्वतःचा मान ठेवायला नाही तर जग ही मान ठेवत नाही. काही लोकांना असं वाटतं की स्वतःचा विचार करणे म्हणजे स्वार्थ आहे, पण हे चुकीचं आहे. स्वतःचा आदर करणं, स्वतःच्या मनाचं ऐकणं, स्वतःच्या आनंदाचा विचार करणं हा स्वार्थ नाही, हा स्वाभिमान आहे. ज्यांच्याकडे स्वाभिमान असतो तोच दुसऱ्यांना खऱ्या अर्थाने मदत करतो. स्वतःला विसरून जगू नका. तुम्ही दुसऱ्यांना मदत करा, त्यांच्यासाठी चांगलं काम करा, पण तुमच्या आयुष्याची दिशा तुमच्याकडे ठेवा. कारण तुमचं आयुष्य तुमच्यासाठी आहे. आणि जेव्हा तुम्ही स्वतःसाठी योग्य निर्णय घ्यायला शिकता तेव्हा स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. म्हणूनच स्वामी भक्त हो, आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा, दुसऱ्यांसाठी जगा, पण स्वतःला हरवू नका. स्वतःचा आदर करा, स्वतःच्या मनाचा ऐका आणि स्वामींवरती विश्वास ठेवा. कारण स्वामी समर्थ नेहमी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.